खराळे पाटील, बीकेपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. बघा, इंदापूर जिल्हा परिषद पंचायत समितीची मतमोजणी सुरू आहे आणि त्याचा निकाल सुद्धा 2 गटाचा लागलेला आहे. दोन्ही गटामध्ये म्हणजे बिगवन गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडगर विजय झाले, तर त्या ठिकाणचे दोन्ही पंचायत समितीचे गण आहेत बिगवन आणि शेटपळगडे, या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीचेच उमेदवार विजय झालेले आहेत. तसंच आता पळसदेव मतदारसंघाची मोजणी सुरू होती, त्या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसलाच यश मिळालेलं आहे. पळसदेव मध्ये सुद्धा हर्षदा दीपक जाधव जिल्हा परिषदेच्या या विजय झालेले आहेत, तर त्यांच्या सोबत असलेले दोन्ही म्हणजे बिजवडी गण आणि पळसदेव गण या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय झालेले आहेत. तर बघा, इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्र आले होते. हे एकत्र आल्यानंतर मात्र लोक कुठेतरी नाराज आहेत असं वाटत होतं. तर तुम्हाला वाटतंय का लोक नाराज होते? नाही. काय वाटतंय आता 2 गटामध्ये विजय प्राप्त केलाय राष्ट्रवादीने? त्यांच्या कामाबद्दल मामाच्या मना किंवा हर्षवर्धन भाऊच्या मना, त्यांच्या ह्याच्यातून लोकांनी जनतेने कौल त्यांच्या बगलाने दिलेला आहे. तर बघा, जिल्हा परिषदेचे 2 सध्या निवडून आलेले आहेत. आता तिसऱ्याची मोजणी सुरू आहे. पंचायत समितीचे सुद्धा 4 लोक निवडून आलेले राष्ट्रवादी. तर काय बघा म्हणणं असं की आता त्यांचे सारच उमेदवार माझ्या मनाने यावं निवडून. म्हणजे 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती, 8 त्यांच येणार. 8च्या 8 निवडून येतील. कसं काय एवढं तुम्हाला ठामपणे वाटतंय? कारण त्यांच्या कामामुळे म्हणा किंवा कुणाच्या भरणे मामाचं. पण मला एक असं सांगायचंय की आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष दोन्ही पक्ष सत्तेतले पक्ष आहेत. भाजपचा मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री आहे. मग दोन्ही सत्तेतले मंत्री साहेब या इकडं, तर दोन्ही सत्तेतले असताना सुद्धा राष्ट्रवादीलाच का पसंती? असं आहे की त्याचं कामामुळं यश त्यांना आलं ना. काम. तर हे साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत इंदापूर तालुक्यातले. तर बघा, आता बिगवन गटाची मोजणी पूर्ण झाली, तिथं राष्ट्रवादीची 3 सीट निवडून आलेले आहेत. पळसदेवची मोजणी झाली, तिथं 3 राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत. तर ह्याच्याबद्दल काय आपल्याला सांगायचं? जनतेच्या मनात जे ते होणार आहे ना. जनतेच्या मनात म्हणजे आता भारतीय जनता पक्ष सुद्धा सत्तेतला पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेतला असला तरी ग्रामीण भागात जे जुन्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी जी पाळंमुळं रवल्यात, जी सहकाराने जी जाळं विणलंय, त्याचाही परिणाम आहे सहकाराचा. पण असं म्हणता येईल का? येणार नाही ना आपल्याला. कसं, आता हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे हा जो आकडा होता, इकडलं घ्या आगलावे साहेब, असं लोकांची गर्दी, असा जो आकडा आहे, म्हणजे बघा इकडे तोंड करा आता. तर राष्ट्रवादी काँग्रेस दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील ही तर काटेची टक्कर होते, म्हणजे एकमेकाचे विरोधक होते. आणि मग एवढे विरोधक असताना आता ते एकत्र आले, मग लोक नाराज होते ना. मग त्याचा फायदा भाजपला व्हायला पाहिजे होता ना. दादांची सहानुभूती, अजितदादांची सहानुभूती मिळाली असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? अजितदादांची सहानुभूती मिळाली. बघा, अजितदादांचं निधन हे 28 तारखेला झालंय, जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या दरम्यानच झालेलं आहे. तर खरंच अजितदादांच्या निधनाची सहानुभूती इंदापूर तालुक्याला लाभली का? बघा, आता जी मतमोजणी सुरू होती बिगवन गटाची आणि पळसदेवची, बिगवनची झाली, पळसदेवची झाली. बिगवनला राष्ट्रवादीची 3 सीट आली, पळसदेवला राष्ट्रवादीची 3 सीट आली. असं का झालं बरं भारतीय जनता पक्षाची ताकद असताना? असं का झालं असं वाटत आहे आपल्याला? बघा की म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाने सुद्धा प्रचंड ताकद लावली होती. प्रवीण माने, प्रदीप गारटकर दोघं एकत्र आली होती. असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाचीच 8 सीट निवडून येतील. सहानुभूतीचा परिणाम आहे बाकी सहानुभूती. मग आता शेजारी आपल्याकडे माळशिरसला जे राम सातपुते माजी आमदार भाजपचं, तर त्या राम सातपुतेंची बायको आणि पंचायत समितीची 2 सीट तिथं भाजपची निवडून आली. मग तिकडे सहानुभूती नाही का? तिकडे असलं तरी माळशिरसला जास्त समाजावर राजकारण चालतं. असं आहे, समाजावरती जास्त राजकारण चालतंय. पण राम सातपुते तर दलित आहे. आता मी काय त्यावरती बघितलेलं नाही. बरं, तरी इंदापूर तालुक्याचं जर आपण उदाहरण बघायचं म्हणलं तर अजून किती निवडून येतील इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे? आता 6 सीटांचा निकाल बाकी आहे, 6 जेडपी आणि 12 पंचायत समिती. काय वाटतं याच्यात? काय आता जी पहिलं झालं तीच होणार, पुढे 30 होईल.
आठीच्या आठी राष्ट्रवादी काँग्रेसची निवडून येतील असं चित्र सुद्धा सध्या निर्माण झालेलं आहे. म्हणजे सगळीकडे तसंच चित्र दिसतंय. जे विरोधातले उमेदवार होते ते उमेदवार सुद्धा इथं कुठं दिसत असं चित्र झालेलं आहे. पण तरी सुद्धा काही गटामध्ये काटेकी टक्कर आहे. जसं वडापुरीचा गट आपण म्हटलं होतं आणि वडापुरी असेल, बावडा असेल, त्याचबरोबर जो काटी गट आहे ह्याच्यामध्ये मात्र काटेकी टक्कर आहे. इथला निकाल अजून झालेला नाही. तिथं वाटतंय का भाजप येईल? आता काटेकी टक्कर आहे, जनता सांगते म्हणलं जनतेच्या मनात आहे ती होईल. बर, तर बघा ह्या अजून 3 गट जे आहेत जे काटेकी टक्कर असं म्हटलं होतं की इथली अजून मतमोजणी झालेली नाही. तर या ठिकाणची मतमोजणी होईल आणि त्यानंतर आपल्याला खरं कळेल की बाबा खरंच काटेकी टक्कर झाली का काय. म्हणजे जे 3 गट निवडून येतील भाजपचं असं बोललं जात होतं, त्याची अजून मोजणी बाकी आहे. परंतु पळसदेव पर्यंत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हेच निवडून आलेलं आपल्याला चित्र दिसतंय. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 4 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आलेले आपल्याला दिसत आहे. तर बघा आता पुढचा सुद्धा निकाल जसा जसा येईल बाहेर तसा तसा आपण सांगण्याचा प्रयत्न करू. तर राष्ट्रवादी काँग्रेसचं जे इथं कार्यालय दत्तामामा भरणे यांच्या बंधुराज ते कार्यालय दाखवा तिकडं. मात्र विजयाचा आनंद आहे, परंतु अजित पवारांचं जे निधन झालेलं आहे त्या निधनामुळं गुलाल मात्र कोणी आणलेला नाही. दत्तामामा भरणे यांनी सांगितलं होतं की आपल्याला गुलाल अजिबात उधळायचा नाही. अजित पवार यांचं जे निधन झालेलं आहे या निधनामुळं सगळं शांततेमध्ये कुठं झेंडा कंडा गोंडा काही मिरवायचं नाही, घोषणा द्यायच्या नाही, त्या उड्या मारायच्या नाही, त्या शांततेच्या मार्गानं अजित पवार यांना ही भावपूर्व श्रद्धांजली द्यायची म्हणजे विजयच्या माध्यमातून असं काहीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगितलं गेलं होतं. आणि याच कारणांमुळं कुठंतरी आपल्याला बघा विजय झालेला असताना सुद्धा गुलाल उधळलेला कुठंही आपल्याला दिसत नाही. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन दिलीपराव आगलावे सहित मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर.